हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू मी व्लॉग मिनी व्लॉग नाही व्लॉग पार्ट 1मध्ये मी हे सगळं पुसून वगैरे घेतलं आणि भांडी लावून घेतली आणि जी जी जास्त खराब होती ना ती अशी धुवून पटकन पुसून थोडीशी पंख्याखाली ठेवली आणि मग पटकन पुसून ठेवून दिली आणि जी ऑलरेडी जी यूज रोजच्या वापरातली ती तर साफच असतात त्याच्यामुळे ती काढून ठेवली होती बाहेर. आणि मग नंतर माझा इकडचं हे मी साफ करून घेतलेलं आहे. इकडचं आता मी हे डबे ठेवते वरती लावून. एक व्हिडिओ मी करत होती, पटकन माझं बटन इकडे दाबलं गेला, तो व्हिडिओ त्यातच म्हणजे पॉज नाही, कट झाला तेवढाच व्हिडिओ. आता माझ्या मोबाईलमध्ये तसंच होतं आहे. माझ्याकडे दुसरा मोबाईल वगैरे नाही आहे, कॅमेरा पण नाही शूट करायला. त्याच्यामुळे मग ना मला एखाद्याचा फोन आला किंवा मी बॅक केला ना की ते व्हिडिओ तेवढाच होऊन जातो आणि मग पुढे करू नाही शकत. मग मी पुन्हा स्टार्ट केलं हा वाला व्हिडिओ दाखवण्यासाठी. तर आता सामान लावून घेते. हे बघा, सामान लावून घेते, मग दाखवते. तुम्हाला एक दाखवायचं होतं, हे जे कॉईन्स आहेत ना, हे बाबासाहेबांच्या फोटोचे कॉईन्स आहेत. हे माझ्या मिस्टरांनी ना खूप जमवलेत. हे बघा, हे तसेच ठेवलेले आहेत. म्हणजे मला वाटतं लग्न करून आली तेव्हा मी हे तेव्हापासून बघते. त्याच्या अगोदरपासून किती वर्ष होते ते जमा करत ते काय माहिती नाही, पण भरपूर कॉईन आहे. हे बघा, हे सामान पूर्ण लावून झालेलं आहे माझं व्यवस्थित. आणि इकडे पण हे डब्बे मी असे वरचेवर घासत राहते. डब्बा खाली झाला की आपलं घासून घ्यायचं. हे सगळं लावून घेतलं आणि हे इथली भांडी तिकडे सुकतायत. बाहेर सुकट ठेवलेली आहे. मग आता हे बघा, आता मी काय करते, चपात्या करायच्या आहेत. चपात्या बाकी आहेत. लावला गॅस आणि घेते आता चपाती करायला. सकाळी काढली ना की खूप गडबड होऊन जाते. टिफिन न्या, हे करा, सफाई करू का टिफिन नेऊ, स्वयंपाक करू. मी अशी घडीची चपाती करते, पटपट करून घेते. अजून किचनचं वरचं सिलिंगचं पुसलेलं आहे मी. 4-5 दिवसांपूर्वी सिलिंग पुसलं होतं, त्याच्यामुळे जरा वरती चढायची काही गरज नाही. थोडासा एक्झॉस्ट फॅन पुसून घेईन आणि मग हे किचन वगैरे धुवून घासून घ्यायचे. त्याच्या अगोदर हे टिफिन बनवायचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं माझा स्वयंपाक झालेला आहे, फक्त चपात्याच राहिल्या होत्या. तर मागचा व्हिडिओ प्लीज रेफर करा माझ्या चॅनलला जाऊन, मग तुम्हाला समजेल मी कशी सुरुवात केली होती. नाही तर मग एक व्हिडिओ बघितल्यावर मग दुसरा समजत नाही की कुठून हे केले. जेव्हा नवीन माझ्याकडे दुसरा मोबाईल वगैरे आला ना, तेव्हा मग थोडा इझी होऊन जाईल ते माझ्यासाठी, एक मोठा व्लॉग बनवायला. नाहीतर असं इझी नाही होत. व्लॉगमध्येच कट होऊन जातो. कोणाचा फोन आला किंवा मला फोन करायचा असेल किंवा मला अपलोड करायचा असेल माझा व्हिडिओ, कारण मी 10 वाजता, नंतर 12 वाजता, नंतर 2 वाजता, मग 4, मग 6, मग 8, मग रात्री 10 असे व्हिडिओ अपलोड करते. मी नवीन आहे त्याच्यामुळे मी हे असे करते व्हिडिओ अपलोड. आणि मग मी 2 दिवसांपूर्वीच ठरवलं की ब्लॉग करायचा आहे मोठा. मग आता हे छोटे करावे लागतात, कारण व्हिडिओ अपलोड करण्यासाठी पण वेळ पाहिजे असतो ना. बघा, माझी चपाती शेकते मी. चपाती दुसरी लाटते, तव्यातली शेकते. पटापट करावं लागेल जाण्यासाठी. फुगून जाते, टम्म फुटते.
मागच्या व्हिडिओमध्ये मी स्वयंपाकाचं काहीच नाही टाकलं, फक्त साफसफाईचं नाश्ता केला तेच टाकलं होतं. आता हे चपाती बनवण्याचं शूट करते. चला मग चपात्या झालेल्या आहेत. आता मी चेंज करून टिफिन भरून मग तुम्हाला भेटतेच. चला तर मग टिफिन भरून झालेला आहे हा बघा, आणि मी पण चेंज केलं आहे. आता मी निघते, 12:15 झालेत. आता मी त्यांना टिफिन द्यायला देते. त्याच्या अगोदर मला त्यांना कॉल करावा लागेल, मग इथे व्हिडिओ कट होऊन जाईल. त्याच्यामुळे वेट फॉर ब्लॉग 3. थँक्स फॉर वॉचिंग.